To understand the concept of conjugate beam method, let we go by one example. In this example, we can see that the span AB is a cantilever one which is supported at point A, and at point B there is a capital P is a concentrated load acting, and span AB is equal to capital L. As we know that the point A is a fixed one, so there is a creation of the moment at A, MA, as a anti-clockwise manner, and there is a creation of the RA, reaction at A. So the total load which is on the span AB created due to the concentrated load capital P is bear by the moment at point A and the reaction at point A. Means what? The real beam with point load at point load capital P at free end is nothing but the condition given by the examiner. The figure 1A is nothing but given the information of that. After that, when we see the figure B, the first step to carry out the conjugate beam method, into that we have to carry out the M by EI diagram first. Means what? We have to carry out the M by EI diagram. What is the moment at point A? The P into L is nothing but the moment generated at point A. When we consider the condition of equilibrium, summation fx, summation fy, summation m is equal to 0. By using that condition of equilibrium, we can carry out the moment at A is what? P into L is nothing but the moment. As a P into L uh, produces the hogging moment or the hogging phenomena into the span B to A, due to that this P into L we have to consider as a negative manner. म्हणजेच P into L ही काय असणार आहे, बेंडिंग मोमेंट क्रिएट होणार आहे फिगर 1A नुसार. त्याला काय करायचं, डिवाइड बाय फक्त ई बाय केल्यानंतर वी कॅन गेट द एम बाय ई आय डायग्राम फॉर द रिअल बीम. रिअल बीम साठी एम बाय ई आय डायग्राम काय असणार आहे, फिगर 1B असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सो दिस इज नथिंग बट फिगर 1B इज नथिंग बट द एम बाय ई आय डायग्राम फॉर द रिअल बीम. रिअल बीम साठी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता ही एम बाय ई आय डायग्राम कशी दिसते, साधारणतः युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड सारखी दिसते. तो युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड काय करायचा, ही एम बाय ई आय डायग्राम काय करायची, सुपर इम्पोज करायची कशावर, कॉम्पोजिट बीम जे आता डमी बीम तयार करणार आहे, फिक्टिशियस बीम जो तयार करणार आहे त्याच्यावर. त्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे, नवीन प्रकारची लोडिंग कंडिशन मिळणार आहे फॉर द कॉन्जुगेट बीम मेथड, फॉर द कॉन्जुगेट बीम. आणि तो कॉन्जुगेट बीम त्या नवीन प्रकारच्या लोडिंग कंडिशनला कन्सिडर करून सॉल्व्ह करायचा, एसएडी बीएमडी कॅरी आउट करायची. सो एसएफडी काय करणार आहे आपल्याला, गिव्स द स्लोप ऍट एनी वन पॉइंट अलॉंग द स्पॅन ए बी, आणि बीएमडी काय करणार आहे आपल्याला, गिव्स द डिफ्लेक्शन ऍट एनी वन पॉइंट अलॉंग द स्पॅन ए बी. एवढं लक्षात ठेवा. आता सुरुवातीला काय असणार आहे, इथं फ्री एंड आहे, फ्री एंड असल्यामुळं इथं शिअर फोर्स ऍट पॉइंट बी 0 असणार आहे, आणि तो लिनियरली व्हॅरी होणार आहे अप टू पॉइंट ए ड्यू टू दिस पॉइंट लोड पी. हे ऑलरेडी आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलला बघितलेलं आहे. त्यामुळे पी इंटू एल इज अ मोमेंट as there is a production of the hogging concept of the beam B to A. काय असणार, हे निगेटिव्ह होणार आहे. किंवा सिमिलरली सिम्पली कन्सिडर काय करायचं आपण, की बी टू ए आपण सॉल्व्ह कसं करणार आहे, बाय युजिंग द राईट हँड साइड मेथड RHS. RHS ला की पी इंटू एल कसं असणार आहे, इथं क्लॉकवाईज असणार आहे. क्लॉकवाईज मोमेंट RHS ला निगेटिव्ह करतोय, कन्सिडर करतोय, म्हणून काय करायचं, पीएल हा निगेटिव्ह मॅनरला बिलो द बेसलाईन आपण ड्रॉ केलेला आहे, आणि त्याला डिवाइड बाय ई आय केल्यानंतर आपल्याला ही एम बाय ई आय डायग्राम मिळणार आहे. आता टोटल लोड काय असणार आहे, हे जस्ट लाईक युडिएल सारखं दिसते. ह्याचं टोटल लोड कसं होणार आहे, कॉन्सन्ट्रेट कुठे होणार आहे, की हा वन टाइप ऑफ द राईट अँगल ट्रँगल आहे, आणि इथून फ्रॉम पॉइंट ए हा एल बाय 3 वर ऍक्ट होत असतो सीजी,
त्या राईट अँगल ट्रायंगलचा, आणि फ्रॉम द अपेक्स किती असणार आहे, हा 2l/3 वर ऍक्ट होत असतो. ही जी अमाऊंट आहे काय असणार आहे, इट इज नथिंग बट द एरिया ऑफ ट्रायंगल विच इंडिकेट द टोटल युव्हीएल, युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड सारखं तो काय होणार आहे, ऍक्ट होणार आहे. टोटल एरिया काय करायची, 1/2 इंटू एल इंटू PL/EI. PL/EI is nothing but the value at point A, and here is a 0. 0 and PL/EI, sorry, it is nothing, we have to consider what, there is a base and there is a height of the triangle. So multiply the height as well as the base and divide by it by 2, we can get the total area of the triangle, PL square divided by 2EI. Figure 1c indicate what? It is nothing but the indicate the conjugate beam or fictitious beam or the dummy beam with interchanging of the supports. आता यामध्ये 4 ते 5 प्रकारचे काय असणार आहेत, इंटरचेंजिंग कमेंट्स असणार आहेत. ती मी ऑलरेडी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेले आहेत. ते तुम्ही रीड करून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे फ्री सपोर्ट जर असेल, हा फ्री सपोर्ट आहे बी, हा काय करायचा, आपण कंजुगेट बीमला फिक्स्ड कन्सिडर करायचा. आणि जर फिक्स्ड सपोर्ट असेल तर कंजुगेट बीमला काय करायचा, तो फ्री कन्सिडर करायचा. समजा ए आणि बी ला जर सिम्पली सपोर्टेड असतील, सिम्पली सपोर्ट असेल, तर ए आणि बी ला कंजुगेट बीम मध्ये सिम्पली सपोर्ट ऍज इट इज कन्सिडर करायचे. अशा प्रकारची कंडिशन मी ऑलरेडी तुम्हाला नोट्स मध्ये दिली आहे. सो प्लीज रिफर दॅट notes, you can consider the concept of that. So figure 1c indicate what, the conjugate beam with interchanging of the supports. म्हणजे रिअल बीम पासून कंजुगेट बीमला कन्व्हर्जन करताना कंजुगेट बीमची फिगर कशी असणार आहे, इंटरचेंजिंग ऑफ द सपोर्ट्स असणार आहे. म्हणजे पॉइंट ए इज द फिक्स इंटू द रिअल बीम, त्यावेळेला वी हॅव टू कन्वर्ट इंटू द कंजुगेट बीम, दॅट पॉइंट ए बिकम्स अ फ्री सपोर्ट. पॉइंट बी हा फ्री आहे रिअल बीमला, पॉइंट बी हा रिअल काय आहे, सॉरी, रिअल बीमला फ्री सपोर्ट आहे. तर पॉइंट बी बिकम अ फिक्स्ड सपोर्ट फॉर द कंजुगेट बीम. सो फिगर 1c इज नथिंग बट फॉर्मेशन ऑफ कंजुगेट बीम. And by superposing the figure 1b, figure 1b indicate the M/EI diagram, we have to superimpose on the figure 1c, then we can get the final figure of the conjugate beam loaded under new loading condition. अशा पद्धतीनं फिगर 1d काय इंडिकेट करतो की M/EI ही सुपर इम्पोज करायची कंजुगेट बीम वरती सुपर इम्पोज केल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे, अशा पद्धतीचं नवीन फॉर्मेशनचं काय असणार आहे, लोडिंग कंडिशनचा प्रॉब्लेम तयार होणार आहे. सो कन्सिडर द फायनल फिगर ॲज अ फिगर 1d विच इज ॲज शोन इन द फिगर. इथं तुम्हाला बघायला मिळेल अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, कन्व्हर्जन केलेलं आहे. आता पॉइंट ए काय फ्री असल्यामुळं इथं स्लोप आणि डिफ्लेक्शन काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि बी काय असणार आहे, तुमचा सपोर्ट हा फिक्स्ड असल्यामुळे इथं एम ऍट बी हा काय असणार आहे, क्लॉकवाईज मॅनर ऍक्ट होणार आहे. आणि तिथं रिॲक्शन ऍट बी इथं अपवर्ड डायरेक्शनला क्रिएट होणार आहे. युजिंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम समेशन इफेक्ट्स इज इक्वल टू 0 ही कन्सेप्ट यूज करायची. पण ड्यू टू द this condition get vanished because as there is no horizontal force acting on this beam. Figure 1d, he condition number 1 get vanished. Condition 2 indicates what, summation fy is equal to 0 at any point. At any point summation fy should be equal to 0. मग यामध्ये काय आपल्याला रिक्वायर्ड आहे, ए हा फ्री एंड आहे, बाकीचे सगळे फ्री एंड असणार आहेत एक्सेप्ट द पॉइंट बी. त्यामुळं आरबी आपल्याला काढणं गरजेचं आहे. सो लेट कॅल्क्युलेट द आरबी. सो आरबी इज अपवर्ड ॲज ए आणि बी स्पॅन आपण कन्सिडर केलेला आहे फ्रॉम द लेफ्ट हँड साइड LHS. सो लेट कन्सिडर द LHS मेथड. आणि आरबी हा अपवर्ड साइड आहे, LHS कन्सिडर केलेला आहे, म्हणजे अपवर्ड टेक पॉझिटिव्ह. आणि PL स्क्वेअर डिवाइड बाय 2EI ही जी अमाऊंट आहे UVL ची,
ही काय आहे, डाउनवर्ड साईड असल्यामुळं टेक ॲज अ निगेटिव्ह. सो RB इज इक्वल टू PL स्क्वेअर डिवाइड बाय 2EI as which indicate the upward sign. Third point is summation M at any one point is equal to 0. Condition of the equilibrium. Let calculate moment at point B. मोमेंट ऍट बी का करायला लागणार आपल्याला, ए फ्री एंड असल्यामुळे इथं काय मोमेंट येणार नाही. बाकीचा जो पॉइंट स्पॅन ए आणि बी मध्ये आहे त्यातली मोमेंट आता सध्या काढायची गरज नाही, ती नंतर आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो पॉइंट बी भोवती जी मोमेंट आहे एम बी, वी हॅव टू कॅल्क्युलेट बाय युझिंग समेशन एम ऍट एनी वन पॉइंट इज इक्वल टू 0. एम बी हा क्लॉकवाईज नेचर आहे, तर त्यानंतर PL स्क्वेअर इंटू 2EI, PL स्क्वेअर इंटू 2EI हा कॉन्सन्ट्रेटेड लोड झाला UVL चा, आणि हा बी भोवती कसा फिरणार आहे, अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईज नेचर फिरणार आहे. टेकिंग द perpendicular distance between these two point is equal to 2L divided by 3. हे ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला सेकंड इयर सॉम वनला. त्यानुसार आपण काय करणार आहे, एम बी हा क्लॉकवाईज आहे आणि PL स्क्वेअर 2EI इंटू 2L डिवाइड बाय 3 ह्या अँटी क्लॉकवाईज हे दोन फोर्सेस ऍक्टिव्ह आहेत. बाय युझिंग दिस कन्सेप्ट वी हॅव टू कॅरी आउट द एम बी. So these two get cancelled and we can get the MB is equal to PL cube divided by 3EI. हा काय असणार आहे, MB हा क्लॉकवाईज मॅनर आहे, ऍज इट इज इथं इंडिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर काय करायचं, लेट कॅल्क्युलेट द शिअर फोर्स ऍज वेल एज लेट कॅल्क्युलेट द बेंडिंग मोमेंट. Sorry, here is the bending moment, here is the shear force. ज्या शिअर फोर्स कॅल्क्युलेट करणार आहे, कन्सिडर करा RHS मेथड. shear force at A is equal to 0 because it is a free end. Shear force at B is equal to what? By using this, shear force at B is equal to what? Is nothing but the PL square divided by 2EI. Sorry, here we have to consider the LHS, not the RHS one. Sorry. So PL square divided by 2EI is nothing but the downward direction, and downward direction into the LHS considered as a negative sign indication. So shear force at B is equal to PL square divided by 2EI. Then we will go for किंवा RHS मेथड जर कन्सिडर केली तर अपवर्ड साइन इंडिकेट द निगेटिव्ह व्हॅल्यू. वाईस वर्सा आपण LHS सध्या कन्सिडर करूया. And when we carried out the bending moment calculation, bending moment at point A is equal to 0, and bending moment at point B is equal to what? काय असणार आहे, is equal to minus PL cube divided by 3EI. ही बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन, शिअर फोर्स कॅल्क्युलेशनचे आपण काय करायचे, हे म्हणजे असणारे आन्सर्स कन्सिडर करून how to calculate the slope as well as how to calculate the deflection rate we see here. As per the law of conjugate beam, as per law of given into the conjugate beam, let's calculate the slope as well as the deflection at point A and B. The slope at A is equal to 0 because it is a free end. The slope at point B is equal to theta at B, and the is nothing but shear force at point B. So take as a slope theta B is equal to VB is equal to minus PL square divided by 2EI. जे शिअर फोर्स जे आपण काढला होता आणि तीच व्हॅल्यू इथं काय करायची, पुट करायची, थीटा इज इक्वल टू बी म्हणून. Then we can get the directly slope at point B is nothing but shear force at point B. Slope at B is equal to shear force at B जर केलं conjugate beam मेथडचा असणार आन्सर, तर we can get the directly theta at B is equal to PL minus PL square divided by 2E, which gives the slope at point B, for the real beam. Real beam चा तो स्लोप देतो, एवढं लक्षात ठेवा.
निगेटिव्ह साईन इंडिकेट द स्लोप इज क्लॉकवाईज. आता यामध्ये निगेटिव्ह साईन एसएफडी कॅल्क्युलेट करताना आलेली होती, ती निगेटिव्ह साईन ऍज इट इज इथं केप्ट करायची, आणि हीच निगेटिव्ह साईन काय दर्शवते की द स्लोप इज अ क्लॉकवाईज मॅनर. Also for the deflection at point A is equal to 0 because it is a free end for the conjugate beam. Conjugate beam ला ए हा पॉइंट फ्री एंड हा पण कन्सिडर केला दर्शवतो, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे इथं डिफ्लेक्शन पण काय असणार आहे, इज इक्वल टू 0 असणार आहे. सो डिफ्लेक्शन ऍट इज इक्वल टू 0 फॉर द रियल बीमला असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सॉरी. अँड when we go for the deflection at point B, YB is nothing but what? When we carry out the deflection at point B for the real beam is nothing but the bending moment at point B beam at point B for the conjugate beam. Conjugate beam चा जो bending moment at B आहे, हा जो आहे बेंडिंग मोमेंट ऍट बी, हा कंजुगेट बीम जी फिगर 1D दर्शवते, ह्याचा जो बेंडिंग मोमेंट असणार आहे तो आपण इथं काढलेला आहे. बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी इज इक्वल टू मायनस पी एल क्यूब डिवाइड बाय 3 हीच व्हॅल्यू काय करायची, डिफ्लेक्शन ऍट पॉइंट बी फॉर द रिअल बीमला यूज करायची. म्हणजे वाय बी इज इक्वल टू बेंडिंग मोमेंट ऍट बीम, वाय बी फॉर द रिअल बीम इज इक्वल टू बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी फॉर द कंजुगेट बीम इज अगेन इक्वल टू मायनस पी एल क्यूब डिवाइड बाय 3. आता हे जे निगेटिव्ह साइन इंडिकेट काय करते, काय करते, ड्यू टू द निगेटिव्ह साइन ऑफ द बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी, बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी मध्ये निगेटिव्ह साइन इंडिकेट केल्यामुळं which indicate what, the deflection shows the downward side. एवढं लक्षात ठेवा, the deflection shows the downward side. So first step is to analyze the loading condition for the real beam. After analyzing, first draw the M by EI diagram. Then the second point is to draw the conjugate beam by using the laws given for the support इंटरचेंज करायचे. सपोर्टचं असणार जे साइन कन्व्हेन्शन जे आहे तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं आहे, त्याचं काय करायचं, फिक्स सपोर्ट फ्री करायचा, फ्री सपोर्ट फिक्स करायचा, सिम्पली सपोर्ट रिमेन्स ऍज इट इज ठेवायचा. इंटरनल हिंज असेल तर तिथं सपोर्ट सिम्पली सपोर्टेड घ्यायचा. सिम्पली सपोर्ट जर असेल तर इंटरनल जर सिम्पली सपोर्टेड जर असेल, स्पॅन एबीच्या मध्ये समजा एखादा पॉइंट सी दिला, तो सिम्पली सपोर्टेड दर्शवला, कंटिन्युअस बीम कन्सिडर करून, त्यावेळेला इंटरनल हिंज आपण तिथे घ्यायचा. तो पॉइंट सध्या सेकंड इयरला हा कन्सिडर करायची गरज नाही, तो थर्ड इयरला थेरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये येऊन जाईल. तर अशा पद्धतीचे इंटरचेंजेबल सपोर्ट्स कन्सिडर करून सेकंड स्टेपला कंजुगेट बीम तयार करायचा. अँड थर्ड स्टेप इज व्हॉट, superimpose the M by EI of the real beam on the conjugate beam and the solve. Then solve the SFD and BMD of the conjugate beam by using the new loading condition, and then we can carry out the slope as well as the deflection of the real beam. जरासं कन्फ्युजन स्टेटमेंट होऊ शकते 10 वेळा ह्याच गोष्टी रिपीट केल्यामुळं, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही कन्सिडर करा. लक्षात घ्या, दोनच पॉइंट आहेत. जो सुपर इम्पोज करतो आपण एम बाय ई डायग्राम, त्यानंतर आपल्याला काय मिळतो, नवीन प्रकारचा लोडिंग बीम मिळतो, त्याला कंजुगेट बीम म्हणतात. कंजुगेट बीमचं शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट काढायचे प्रत्येक पॉइंटचे स्पॅन एबी मधील, आणि ते प्रत्येक पॉइंट काय दर्शवणार आहे की स्लोप at any one point as well as the deflection at any one point along the span AB respectively. Shear force दर्शवतो, स्लोप आणि बेंडिंग मोमेंट कंजुगेट बीमची डिफ्लेक्शन दर्शवते, एवढं लक्षात ठेवा. सो लेट वी स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.